त्याच्यामुळे दरवाजा ज्या क्षेत्रात येतोय, ज्या पदमंडलामध्ये येतोय ते आपल्या हातात नाहीये. मग आपल्या हातात काय आहे, की तुम्हाला दरवाजा ज्या कुठल्या पदमंडलात येतोय हं. तिथे तुम्ही वास्तू अनुरूप उंबरठा बसवणं, जो विधीपूर्वक ओके. म्हणजे तो बसवताना पंचरत्नांची स्थापना करणं, स्वस्तिक यंत्र आहे, त्याची पूजा करून म्हणजे अगदी गणेश पूजन पुण्याहवचन करून उंबरठा बसवला पाहिजे. ओके. नुसताच उंबरठा हा विधी नाहीये. कारण उंबरठा विधी का केला पाहिजे? हं. ह्याच्यासाठी मला असं वाटतं, की हं. साक्षात नृसिंह म्हणजे विष्णूंनी त्याचा अवतार घेतलाय. ओके. तुम्ही त्या कथेचा जर संदर्भ लावाल, तर हिरण्यकशिपूचा वध कुठे झालेला? उंबऱ्यावर बसून. उंबऱ्यावर. हां. उंबरठ्यावर येस. बसले हां. होते ना. ना घरात, करेक्ट, ना करेक्ट. हां. दारात, ना आकाशात, ना पाताळात. हां. मग त्यांनी उंबरठा निवडला होता. आणि हेच कारण आहे, की आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं, की उंबरठ्यावर बसून बोलू नये. का? त्याच्यामागे कारण तिथे अशा शक्ती, इतकी स्ट्रॉंग शक्ती हं. आहे, की तुमच्याकडे अग्रेसिव्ह आहेत ना नृसिंह. करेक्ट आहे. तर अग्रेसिव्ह असताना त्यांनी त्याचा वध केलाय तिथे आणि तिन्हीसांच्या वेळेस झालाय. हां. ना संध्या ना रात्री म्हणजे बरोबर. सकाळ ना रात्र त्यांनी हां. संध्याकाळी त्याचा वध केलाय. ती जी शक्ती आहे त्या शक्तीमध्ये चांगल्या रूपाचा आपण कसा आविर्भाव आपण आपल्या आयुष्यात करू शकतो यासाठी उंबरठा फार महत्वाचा आहे.